तर पुण्यामध्ये आपण पाहिलं रवींद्र धंगेकर आणि त्याचवेळी सुषमा अंधारेंनी पोलिसांवर सुद्धा हप्त्यासंदर्भात गंभीर आरोप केलेत। आणि आता नाशिकहून एक ब्रेकिंग बातमी येते। न्यूज 18 लोकमतची बातमी म्हणजे इम्पॅक्टची हमी हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। कारण नाशिकच्या इगतपुरी परिसरात असलेल्या धारवाडीमधील पाण्याचं दुर्भिक्ष न्यूज 18 लोकमतनं दाखवलं होतं। हंडाभर पाण्यासाठी एका गरोदर महिलेला जीवघेणी कसरत करावी लागत होती। न्यूज 18 लोकमतनं बातमीतून हे वास्तव समोर आणलं आणि ही बातमी पाहिल्यानंतर वेल्स ऑन व्हील्स या सामाजिक संस्थेनं पुढाकार घेत या गरोदर महिलेसह या भागातील 100 कुटुंबांना 45 लिटरचे 100 वॉटर व्हील्स ड्रम देण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर या वॉटर व्हील्स ड्रममुळे या महिलांच्या डोक्यावरील हंडा जो आहे तो आता जमिनीवर येणार आहे आणि पाण्यासाठी 4 ते 5 खेपा मारण्याऐवजी एकाच खेपेत 45 लिटर पाणी त्यांना मिळणार आहे। घरातील लहान मुलं सुद्धा हा ड्रम सहजरित्या आपल्या घरी घेऊन जाऊ शकतात। ऐन दुष्काळाच्या छायेत असलेल्या या महिलांना याचा मोठा फायदा या संस्थेच्या पुढाकाराने होतोय आणि न्यूज 18 लोकमतच्या बातमीमुळे या संस्थेने हा पुढाकार घेतलेला आहे। आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांच्याकडे। लक्ष्मण, आपण पाहतोय न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवली होती। हे भयान वास्तव जे आहे ते समोर आणलं होतं आणि त्याचा परिणाम म्हणूयात किंवा या बातमीची दखल या संस्थेने घेतलेली आता। अगदी खरं आहे। न्यूज 18 लोकमतची बातमी म्हणजे इम्पॅक्टची हमी। या सगळा प्रत्यय जो आहे तो आता आपल्याला या ठिकाणी येताना पाहायला मिळतो। मी आता इगतपुरी परिसरामध्ये असलेल्या भावली धरणाच्या लागून असलेल्या धारवडी गावामध्ये आहे आणि याच धारवडी गावामध्ये माझ्या मागच्या बाजूला दिसणारी दृश्यांमध्ये दिसणारी ही जी गरोदर महिला आहे, या गरोदर महिलेची स्टोरी आपण दाखवलेली होती। ही गरोदर महिला तिच्या डोक्यावरती 15 लिटरचा हंडा घेऊन वरती हा डोंगर चढत होती आणि त्यामुळे तिचा आणि तिच्या बाळाला देखील तिच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो अशा सगळ्या प्रकारची परिस्थिती या ठिकाणी होती। आणि ही सगळी बातमी जी आहे ती व्हील्स अँड व्हेल्स या संस्थेने बघितली आणि त्यानंतर या संस्थेने अशा प्रकारचे हे ड्रम जे आहे आपल्याला दृश्यांमध्ये दिसणारे हे ड्रम देण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता या महिलांना हंड्यावर पाणी घेऊन डोक्यावर पाणी घेऊन जायचं नाहीये, तर हा ड्रम जो आहे तो केवळ ढकलत न्यायचा आहे। आपण हा जर ड्रम बघितला तर अशा पद्धतीने इझिली तो ड्रम जो आहे तो वरपर्यंत घेऊन जाऊ शकतो आणि जे डोक्यावरती त्यांना मानेला पाठीला जो त्रास होत होता तो यामुळे आता कमी होणार आहे। या महिला ज्या आहेत आपण त्यांच्याशी बोलूया, तिला नेमकं काय वाटतंय। ताई, काल आपण ही सगळी बातमी दाखवली, आज या संस्थेचे लोक या ठिकाणी आले, काय त्रास तुला होत होता आणि याच्यामुळे आता तुला काय फायदा होणार आहे? आणखी तिला खरं तर बोलता येत नाहीये, त्यांच्याबरोबर काही महिला आहेत त्यांच्याशी विचार, यामुळे या महिलेला किंवा तुमच्या भगिनीला काय फायदा होईल असं आपल्याला वाटतं? आता या महिलेला म्हणजे डोक्यावर नेण्यापेक्षा आपण हे गाडे दिले त्या हाताने लोटीत वरती चढावला, त्याच्यामुळे बाळाला किंवा स्वतःला त्याला तकलीफ होणार नाही याची काळजी म्हणजे आम्हाला मनापासून चांगली वाटली। त्याच्यामुळे हे ड्रम आम्हाला आताच्या संस्थेने दिलेले ते आम्हाला एकदम योग्य वाटले। एवढंच। आपण एक शाळकरी मुलगी देखील आहे, ताई तुला काय फायदा होणार आहे आता हे ड्रम जे तुला मिळालेले आहे त्याच्यामुळे काय फायदा होईल तुला? शाळेत जाता येईल। आपण बघतोय खरं तर आदिवासी बहुल भागातल्या या महिला आहेत, त्यांना बोलता येत नाहीये, मात्र त्यांच्या भावना ज्या आहेत त्या न्यूज 18 लोकमतने बोलून दाखवल्या आणि त्या ज्या आहेत लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि त्यानंतर ही सामाजिक संस्था जी आहे त्याचे हे काही पदाधिकारी आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। दादा, आज आपण या ठिकाणी 100हून अधिक ड्रम देत आहे, 1.5-2 लाखाचे हे ड्रम आहे, इतकी मोठी मदत का आणि काय भावनेने आपण करताय? सर, गेली 6-7 वर्षांपासून आम्ही वेल्स ऑन व्हील्स ही जी सामाजिक संस्था आहे या संस्थेच्या मार्फत ज्या ठिकाणी दूरहून पाणी वाहतात महिला वर्ग त्यांच्यासाठी आम्ही हे ड्रम वाटप करत आहोत। महाराष्ट्रात आम्ही सगळीकडेच काम करतोय, विशेषतः जो नाशिकचा आदिवासी पट्टा आहे, सुरगाणा असेल, पेठ असेल, इगतपुरी, त्र्यंबक या ठिकाणी अजूनही खेडोपाडी ज्या महिला आहेत त्या अजूनही दूरवरून पाणी वाहत आहेत। तर मग आमच्या संस्थेने ठरवलं की यांचा डोक्यावरचा भार आहे तो हातावरती आणता येईल का, आणि त्यातच तुमचं जे लोकमत न्यूज चॅनल आहे, तुम्ही लक्ष्मण घाटोळ सरांची आम्ही एक स्टोरी बघितली की त्यांनी दाखवलं होतं की एक गर्भवती महिला जी आहे ती डोक्यावर हंडा घेऊन डोंगर चढते, पाणी ओढते। तर आम्हाला ती स्टोरी बघून थोडंसं मन आमचं अगदी अस्वस्थ झालं आणि म्हणून आम्ही ठरवलं, आम्ही त्यांच्याशी संपर्क केला की ही कुठली परिस्थिती आहे आणि कुठलं गाव आहे। त्यांनी आम्हाला हा रेफरन्स दिला आणि आज आम्ही लगेच या सगळ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी वॉटर व्हील जे ड्रम घेऊन आलो आहेत आणि पुढे जाऊन आम्ही अजून मारुतीवाडीसाठी पण ड्रम देणार आहे। एकूण आम्ही 100 ड्रम या गावासाठी देणार आहोत।
तुम्ही देखील या भागात काम करताय, काय वाटतं आपल्याला ही परिस्थिती जी आहे ती आता या सगळ्या ड्रममध्ये मुळे सुधारेल? आपण शिक्षक म्हणून काम करता या भागात, कसं बघता याकडे? नक्कीच या ठिकाणी जे ड्रमचे वाटप केलेलं आहे त्याच्या माध्यमातून नक्कीच जे डोक्यावरती हंडा घेऊन डोंगरावर चढणे असेल किंवा जो जो डोक्यावरचा भार आहे तो हातावरती येणार आहे. त्यामुळे जो महिलांना जो शेतीचं काम आहे किंवा घरातले काम आहेत त्यासाठी वेळ वाचणार आहे. आणि जे मनकेदुखी असेल, डोकेदुखी असेल, जे आजार आहेत त्या आजारापासून सुद्धा या ड्रमच्या माध्यमातून नक्कीच त्यांना लाभ भेटणार आहे. आणि नक्कीच मी या ठिकाणी आईबीएन लोकमतचे जे पत्रकार आहेत, लक्ष्मण काटोळे सर किंवा आईबीएन लोकमतची पूर्ण टीम आहे यांचे मी धन्यवाद मानेन की त्यांच्यामुळे ही संस्था आज या ठिकाणी या खेड्यामध्ये एक छोट्याशा पाड्यामध्ये वाडीमध्ये आली. त्याबद्दल मी आईबीएन लोकमतचे खरंच मी धन्यवाद मानतो. आपण बघतोय मनाली, ही परिस्थिती होती. खरं तर न्यूज 18 लोकमत मी यापूर्वी देखील सांगितलं की या भागातल्या लोकांचं जे दुःख आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला. नाशिकच्या या इगतपुरी आणि भावली परिसरामधून मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते मुंबईच्या उपनगरांपर्यंत पोहोचलं. मात्र या गोरगरीब ज्यांच्या जागा या धरणांसाठी गेल्या, जमिनी गेल्यात, त्यांना मात्र आजही पाणी मिळत नाही. त्यांना या डोंगर माथ्यावरून, घाट माथ्यांवरून पाणी जे आहे ते व्हावं लागतं. आणि अशा प्रकारच्या या शाळकरी मुलं असतील, महिला असतील, यांना मुलींना शाळा बुडवायची आहे, या महिलांना त्यांचा रोजगार बुडवायचा आहे आणि तो बुडवून दिवसभर अशा पद्धतीनं पाणी जे व्हायचं काम होतं ते त्यांना करावं लागायचं. मात्र आता या एका ड्रममध्ये 45 लिटर इतकं पाणी बसणार आहे, जे एका हंड्यामध्ये केवळ 10 लिटर बसतं. याचा अर्थ असा आहे की ज्या 4 ते 5 खेपा त्यांना माराव्या लागत होत्या त्या आता माराव्या लागणार नाही. आणि जो हे हंडे वाहिल्यामुळे मणक्याला आणि पाठीला आणि कमरेला जो त्रास होत होता तो देखील याच्यामुळे कमी होणार आहे. काही प्रमाणात का होईना न्यूज 18 लोकमत असेल किंवा वेल्स अँड व्हील्स ही नावाची संस्था आहे, या सामाजिक संस्थेच्या सगळ्याच्या पुढाकारामुळे त्यांचं थोडं तरी दुःख जे आहे ते आपण कमी करू शकलो, हा निश्चित आनंद आहे. मात्र ज्या व्यवस्थेवरती, ज्या सरकारी व्यवस्थेवरती या लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी आहे ती सरकारी यंत्रणा या लोकांपर्यंत अगदी बरोबर आहे लक्ष्मण. या आपण जी बातमी दाखवली न्यूज 18 लोकमतनं आणि त्या बातमीची दखल त्या संस्थेनं घेतलेली आहे.